त्यानंतर मी विनंती करणार आहे सन्माननीय व्यंकटजी पनाळे यांना, शिवसेनेचे नेते, आपण अवघ्या 2 ते 4 मिनिटांमध्ये आपलं या ठिकाणी मनोगत या ठिकाणी संपवावं, कारण साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे। कृपया आपण आपल्या वेळेमध्ये आपलं मनोगत संपवावं। आदरणीय व्यंकटरावजी पनाळे सर। परम पवित्र भगवा ध्वज, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि श्रद्धेय आनंदजी दिघे साहेबांना मानाचा मुजरा करून मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो। पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित असलेले शिवसेनेचे लातूर लोकसभा संपर्क प्रमुख मंगेशजी कुडाळकर साहेब, शिवसेनेचे सर्व महाराष्ट्रातून आलेले नेते, शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आमदार, शिवसेना महिला आघाडीच्या सर्व जिल्हा प्रमुख, सर्व नागरिकांना आणि माता भगिनींना विनंती आहे, आपण सर्वजण समोरच्या बाजूला ज्या खुर्च्या आहेत, पांढऱ्या खुर्च्या, या खुर्च्यावर आपल्याला येऊन बसायचंय। माता भगिनींना विनंती आहे की आपण समोरच्या बाजूला येऊन बसावं। शिवसेनेची ओळख हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्राला, सर्वसामान्यांची संघटना म्हणजे शिवसेना, 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मंत्र ज्यांनी दिला आणि तो मंत्र तंतोतंत अंमलबजावणी करण्याचं काम या महाराष्ट्राचे सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे अवलंबतायत। आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्र माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्याकडे अपेक्षेने पाहतोय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना हे माझे मुख्यमंत्री आहेत ही भावना होती आणि तीच भावना जपून आज माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब शेतकऱ्यांचे प्रश्न असो, युवकांचे प्रश्न असो, महिलांचे प्रश्न असो, ते प्रश्न सोडवण्याचा सदैव त्यांचा प्रयत्न आहे। बंधूंनो, आपल्या जिल्ह्यामध्ये हा जो आज पक्षप्रवेश सोहळा होतो आहे, या जिल्ह्यामधले एक माजी मंत्री विनायकरावजी पाटील साहेब यांनी एक धाडसी निर्णय घेतला। त्यांना महाराष्ट्राचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांचं काम आवडलं आणि त्यांनी ठरवलं की या पुढचा कार्यकाळ शिवसेनेमध्ये घालवायचा। एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या लातूर जिल्ह्यामध्ये इथल्या माणसांचं दुःख कमी करण्याचं काम करायचं। आणि म्हणून हा जो पक्षप्रवेश सोहळा आज या ठिकाणी होतो आहे, एकनाथरावजी शिंदे साहेब आणि या जिल्ह्यातले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आपण सर्वजण मिळून शिवसेनेची ताकद वाढवूया। या मागच्या काही दिवसांमध्ये ज्यांचा प्रवेश झाला, आज व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले पंडितरावजी धुमाळ ही इथं आहेत, त्यांचाही पक्षप्रवेश झाला। आपण सर्वजण मिळून शिवसेनेची ताकद वाढवण्याचा संकल्प करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।